आणि मी त्यांचीच प्रेरणा घेऊन या ठिकाणी मी अनेक गावात जातो आणि भागवताच्या कथेच्या माध्यमातून त्या लोकांना व्यसनमुक्तीचा आणि स्वच्छतेचा संधी देतो. त्या गावात दिवसानं कथा करतो आणि सकाळी उठून स्वतः मी खराब आहे माझ्याकडे मोठा करायला आहे तर ते खराब येऊन सकाळी उठून मी त्या गावाची स्वच्छता करतो. कारण की स्वच्छतेचं महत्त्व आता सगळ्यांना कळलेलं आहे. परंतु गाडगे बाबांनी हे आधीच सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग त्याच्यानंतर आर पाटलाच्या डोक्यात किंवा शासनानं मग ते खऱ्या अर्थानं आपल्या कुठेतरी अंमलात त्यानं आणलं आणि मग ग्राम स्वच्छता अभियान, गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, तुकडोजी महाराज ग्राम स्पर्धा, मग हे कार्यक्रम सुरू झाले. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर संत हे त्रिकालज्ञानी असतात आणि संतांचे विचार जर जीवनात माणसं ऐकले, थोडं जर त्याच्याकडे आपण विचार बुद्धीला जर थोडंसं पाहिलं तर खरंच ते आजही सुद्धा जगाला तारण्याची ताकद संतांची शब्दात आहे. ते ज्ञानोबा आणि तुकडोजी महाराज आम्ही जे खरं मार्ग राहतात माझे मोठे मोठे लोक महाराज आणि आम्ही एक आमचं कुठलं आहे कोण महाराज आम्ही हे काम सेवा म्हणून या ठिकाणी करतो अनेक गावाकडून आणि त्या गावात मग गेल्यानंतर खातो करतो जिथे एखादा बौद्ध विहार असो, मारुतीचं मंदिर असो, रामाचं मंदिर असो, चाहे मस्जिद एखादा दर्गा जरी असेल तरी त्या मुस्लिम समाजांच्या त्या समाज तिथं जाऊन तिथं लोकांना आम्ही त्या झोळी घेऊन जातो आणि या झोळीमध्ये लोकांना व्यसनाची भिक्षा मागतो. ग्रामसभेत परत गेला या स्वच्छतेचं महत्त्व त्यांना सांगतो. हे केवळ नुसतं वरची सफाई नाही, जोपर्यंत माणूस मनातली सफाई करणार नाही ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं जगाचं म्हणजे गावाचा नाही देशाचाही विकास होणार आहे. जर देशाचा समाजात विकास करायचा असेल तर आंतरिक कुठंतरी आम्हाला स्वच्छता जोपर्यंत होत नाही हे बाह्य खराट आहे त्यांना तर आरोग्य मिळेल अनेक प्रकारच्या बिमाऱ्या जाईल, परंतु त्याच्यासोबत आपल्या मनाची स्वच्छता करणं फार महत्त्वाचं आहे. दुर्योधनाचं मन मलिन असल्यामुळे त्याच्या मनात कचरा होता. भगवान गोपाल कृष्ण शांतिदूत म्हणून त्यांना समजावण्यासाठी गेले पण तो कचरा त्याच्या मनातला निघू शकला नाही. देवाने झाडण्याचाच प्रयत्न केला की बाबा त्यांचं राज्य त्यांना देऊन टाक. हे थोडंसं आध्यात्मिक कुठंतरी पुराणाचा सार घेऊन आम्ही समाजामध्ये या काळामध्ये या आता मोबाईलचे युग आहे, इंटरनेटचे युग आहे, सगळं टीव्हीचे युग आहे, तर अशाही काळामध्ये लोकांना आम्ही जेव्हा सांगतो तर तेव्हा लोक सगळी मंडळी आम्ही ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावात व्यसनमुक्त लोक होतात आणि स्वतः रडत रडत ते दारूच्या बॉटला माझ्या झोळीत घालून टाकतात. त्याच्यातलं उदाहरण म्हणजे आज ज्या ठिकाणी मी आलो असं वणी शहर संत विदेही बाबा पंचेरी शंकर बाबा महाराज विदेही शंकर महाराज. प्रथम मी चिखलगावला जेव्हा आलो आदरणीय आमचे देखे बापू आणि संजय भाऊ आमचे पिंपळशी आणि यांच्यामुळं त्याच्यानंतर संजय भाऊ निखाडे त्यांच्याकडे आम्ही चिंदोलाला गेलो. त्यांचं गाव आज 50% नाही, तुम्ही फक्त एकदा त्यांचं खरं त्यांची भेट घ्या तुम्ही सगळे की त्या गावातली जे 50 पोरांच्या गळ्याला हारा लागणार होते आता फोटो लागणार होते आज ते सगळे पोरं तरुण पोरं व्यसनमुक्त झाले. दारू सोडली 10 वर्षापासून काही 5 वर्षापासून काही 4 वर्षापासून काही 2 वर्षापासून तर संपूर्ण गाव ते 50% 4 व्यसनमुक्त झाले. या सगळ्यांनी पाहिलं भाऊ असो आवाज मदन भाऊ असो या सगळ्यांनी ह्या गोष्टी पाहिल्या. त्यामुळं तोच आम्ही काही अंधश्रद्धा नाही आणि तेच काम या ठिकाणी रुक्मिणी विठ्ठल मंदिर कमिटीचे जे मंडळी आहे अध्यक्ष आहे आदरणीय आमची हिरणे भाऊ आहेत, रमेशरावजी हिरणे, सुरेशरावजी, त्याच्यानंतर आमचे नांदेकर भाऊ झालं, रवी भाऊ झालं, सुरेश भाऊ झालं, बाळू भाऊ हां टेकाणी भाऊ झालं, बाळूभाऊ सगळी मंडळी खऱ्या अर्थाने आमचे राजू भाऊ सुद्धा झालं, आमचे निमजे झालं की ज्यांच्या घरी मी राहतो आमचे राजा भाऊ. हे सगळी मंडळींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आगळं भागवत करायचं असं त्यांच्या मुखातून आलं. संजीव भाऊशी बोलणं झालं त्यांचं आणि मी जेव्हा इथं आलो पहिल्या दिवशी असं वाटलं कोण शिक्षा सोडून तर कोण दारू सोडून माझ्या घरी कोण टाकाल, पण मला आत्मविश्वास आहे कारण माझा देवावर विश्वास आहे. एक माझी श्रद्धा आहे की आपण मनातून जेव्हा कोणतं काम करतो ना तर ते परमेश्वर सगळं त्याला निश्चितपणे साथ देतात. कारण की सगळे परमेश्वराचं आहे, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड आणि जनसेवा ही ईश्वर सेवा आहे आणि कुठंतरी त्यांच्या हृदयापर्यंत लोन पोचते. आम्हाला माहीत आहे त्या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे. शब्द हे तंत्र आहे, शब्द हे मंत्र आणि शब्द हे शस्त्र आहे. त्यामुळं या ठिकाणी जेव्हा आलो या सगळ्या मंडळींना खूप अतिशय तळमळ करून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि अनेक लोकांना त्यांनी माझ्या झोळीमध्ये व्यस्त सोडले. कोणं दारू, कोणं तंबाखू, कोणं बिडी. या ठिकाणी आमचे राजाभाऊ आहेत त्यांनी सुद्धा माझ्या झोळीमध्ये खर्रा सोडून दिला. अतिशय माझ्याचं 35 वर्षापासून त्यांच्या घरच्या बारीक डोळ्यात पाणी आलं होतं. त्या दिवशी 35 वर्षापासून मी महाराज माझ्या राजाभाऊचं माझ्या पतिदेवाचं व्यसन सुटलं त्या दिवशी त्यांनी हे गाठी बाबा तुम्ही भारतीय विचार. तर आता ते असं आहे की आम्ही
किती लोकांना सांगणार? आम्ही जास्तीत जास्त 2,000, 4,000, 5,000, 10,000. पण आज मला खूप आनंद वाटला की या ठिकाणी आमच्या कर्मे भवन या सगळ्या कमिटीनं आज पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली. तुम्ही सगळेजण आलात आणि हे विचार खरंच सांगतो, मला माझ्या प्रसिद्धीची मला काही गरज नाही, काही आवश्यकता नाही. फक्त माझी जोडी, माझा घरात संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचावं, अनेक लोक व्यसनातून मुक्त व्हावं. हजारो स्त्रिया जे कुंकुपुसाचं काम, दारूचं व्यसन करत आहेत, त्यामुळे ते लोकांनी व्यसन सोडावं, त्याकरता ही सगळी तळमळ सुरू आहे. आता आमच्या मनाचा रोग असा आहे की कोणाचं चांगलं झालं की आम्हाला चांगलं वाटतं. अनेक महिलांनी ते चहा सोडला, अनेक जणांनी दारू सोडली, कोण तंबाखू सोडला, कोण करड सोडला. आणि खऱ्या अर्थानं मी त्याच्यासाठी आलो. मी आयुष्यात कधी मला दुसरी कोणती फार मोठी अपेक्षा नाही, पण समाज दुःखातून मुक्त झाला पाहिजे, समाज दुरुस्त झाला पाहिजे. त्यामुळं हे आमचं कार्य सुरू आहे. माझे मोठे बंधू मधुकर महाराज आले, मोठ्या महाराजांना सुद्धा पुरस्कार मिळाले, मलाही पुरस्कार मिळाले. त्या पुरस्कारात आम्हाला काय घेऊन नाही, किती एवढे पुरस्कार मिळाले त्याचंही काही आम्हाला महत्त्व नाही. हे पुरस्कार आमचा नाही. ज्यानं दारू सोडली, मुलाभाऊसारखी मंडळी ज्याला 10 वर्ष झाली, जे 32 लाख रुपये त्यांचे दारू गेले म्हणत होते मुलाभाऊ आम्हाला. पण आज महाराज त्यांनी लगेच दारू सोडल्यानंतर 2 वर्षात व्यक्तीला 10 लाखाची गाडी घेतली. माझं सगळं जीवन जमलं. संजीव भाऊ सारखी मंडळी त्यांनी माझी झोळी भरली. मी खूप लहान आहे खरं, पण संतांचे विचार मात्र मान आहे. माझी झोळी खरा का मान आहे. हे ज्या ज्या गावात गेला ते गावाच्या गाव बदलून गेले. त्यामुळे मी जेव्हा यवतमाळला माझं भागवत झालं, RDC राजेंद्र देशमुख कलेक्टर, म्हणजे सेकंड कलेक्टर 7 दिवस माझ्यासोबत ग्रामसभेला होते आणि त्यांनी 2-4 हजार लोकांमध्ये सुद्धा खऱ्याचं व्यसन सोडलं. मनोहरराव नाईक सारखी मंडळी मोठ्या महाराजांचं शब्द ऐकून तर त्यांनी सुद्धा सिगारेट सोडली. मनोहर नाईक जे म्हणजे सुधाकर नाईक, मनोहर नाईक, सुधाकर नाईक मोठं घराणे आहे त्यांचं. त्यामुळं हे कार्य सुरू आहे. परंतु तुमच्या माध्यमातून जर गेलं मला एक आनंद वाटतो की हे विचार अनेक लोकांपर्यंत बातमी ऐकून जरी त्या लोकांना जर कळलं की बाबा दारू तर सुटते किंवा आपलं चांगलं होते. आमच्याकडे कोणती अंधश्रद्धा नाही, आमच्याकडे कोणता धागाधोगा नाही. आमच्याकडे फक्त संतांचे विचार आहे की आम्ही त्यांच्या मनावर कुठतरी परिवर्तन करून थोडंसं त्यांना त्यांचं जीवन सांगून देतो. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं चित्र आम्ही उभं करतो की आम्ही आमचं म्हणणं आहे की रामाचा वनवास सांगताना ते भागवतकारही रडते, ऐकणारे रडतात. पण मला म्हणायचं आजच्या काळात ज्या बाईचं खऱ्या अर्थात तिला वनवास सुरू आहे, तिच्यासाठी आमच्याकडे कोणतं भागवत आहे, त्याच्यासाठी आमच्याकडे कोणते विचार करत पाहिजे. त्यामुळे तेव्हा तर एक सीता वनवास होत होती, रावणानं चोरून नेली सीता ते 1 वर्ष एक सीता वनवासात होती. आज ज्याच्या घरी दारूचं व्यसन आहे, आज त्याच्या घरची प्रत्येक बाई ही वनवासात लक्षात ठेवला. तिला खाल्ला घास आगी लागू देत नाही. तिनं स्वतःसाठी आपलं घर सोडावं, आपलं परिवार सोडावं, तिला मायबाप सोडावे. इथे येऊन तो मनुष्य दारूच्या व्यसनामध्ये स्त्रीला मारतो, तिला चिरतो, तिला फाडतो, तिला तोडतो. असे किती उदाहरण पेपरला बी आहे. त्यामुळं हे व्यसन कृती आपल्याला घातक आहे. एवढंच नाही, मोबाईलचे व्यसन सुद्धा, नुसतं हे तंबाखू, बिडी, दारू हे तर व्यसन आहेच, पण मोबाईलचे व्यसनसुद्धा. मी नागपूरला जेव्हा आता भागवताला गेलो होतो, 6 महिन्याच्या आधी एका पोरानं बापा जाऊन मोबाईल हे सगळा की तू सेकंड इयरला आहे, नापास झाला 3 वेळा, ते मोबाईल आणि एक चापट मारली बापानं पोराला. काय करावं त्या पोरानं बापाला? ज्या देशात रामानं बापाच्या वनवासाठी वनवास भोगला, राज्य सोडलं बापाच्या एका शब्दावर, त्या पोरानं या देशातल्या पोरानं, मातीतल्या पोरानं काय करायला पाहिजे? जिथं आम्ही मेरा देश महान म्हणतो, मुझे प्यारा भारत मेरा, तुकडोजी महाराज सांगतात, जहा गंगा सम नद्या या ठिकाणी बहती आहे, असा जो प्रदेश आहे याच्यातली त्या पोरानं चाकूचा वार करून स्वतःच्या बापाने, स्वतःच्या आईने मारून टाकली. हे गोष्टी ऐकू वाटतात. हे कशामुळं? हे संस्कार नसल्यामुळं, हे सत्संगात न आल्यामुळं. कारण की आम्ही क्वालिफाईड, आम्ही स्टँडर्ड आहे, आम्हाला कशाची गरज आहे? आमच्याकडे पैसा, आमच्याकडे धन आहे. अरे पण या संस्काराची त्याच्यासोबत आवश्यकता आहे. शिक्षणानं माणूस मोठा होते, एक मुद्दा सांगतो तुम्ही, शिक्षणानं माणूस मोठा होते, पण शायना होते का नाही याची गॅरंटी. थोडासा प्रश्न निर्माण होईल तुम्हाला महाराज. शिक्षण तर वाघिणी शोधून आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की 8 वाटी विका पण शिक्षण शिका. पण माझं मत आहे की शिक्षण शिका, त्याच्याबद्दल वादच नाही. शिक्षणानं मोठा होते, 2 लाख रुपये पगार भेटेल त्याला, पण जेव्हा कदाचित जेव्हा त्याला घरी जर याचं काम पडत असेल, 2 माणसं जर त्याला ॲटोत उचलून टाकून आणत असेल नशेमध्ये, तर त्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? मला याचं उत्तर पाहिजे. खरं शिक्षण हे श्रेष्ठ आहेच, पण त्याच्यासोबत या संस्काराची गरज आहे. मुलांना, शाळेत कॉलेजच्या मुलांना, मुलींना, सगळ्यांना आज या विचाराची गरज आहे, गांधी महाराज, तुकडोजी महाराजांच्या विचाराची. त्यामुळं हे विचार समाजापर्यंत पोचले पाहिजे. राष्ट्र जागवा, राष्ट्र जागवा, जागरूक व्हा तरुणांनो. तुकडोजी महाराजांना कसा वाटला? तुमच्या आमच्यासाठी. गाडगेबाबांना घर सोडलं तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्या लेकरासाठी. ते जर जगासाठी घर सोडतात, तुम्ही घर नका सोडू.
तुम्ही परिवार नका सोडा, मी सांगतो फक्त तुम्ही दारू सोडा, एक खरा सोडा ज्याच्यामुळे कॅन्सर होतो. त्यांनी एवढा मोठा हत्या केला, तुम्ही जास्त नका करू, पण तुमच्या लेकरासाठी तुमच्या मुलासाठी तुम्ही सोडू शकत नाही. मग तुम्ही काय करणार तर पाहिजे, जीवनात कधी विजय होणार तुम्ही तर पाहिजे. त्यामुळं हे कार्यक्रमांचं अनेक ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि होते तेवढे हे प्रयत्न सुरू आहे. एवढं बोलतो, सगळ्यांना नमस्कार करतो. तुम्ही आणि मला त्याच्यासाठी थोडंसं अधिक आनंद वाटला की माझ्या डोळ्यात पाणी एवढ्यासाठी आलं की तुम्ही या कार्यक्रमाची दखल घेतली, एरणे भाऊ या कमिटीने घेतली आणि तुम्ही सगळ्यांना आली खोटं नाही सांगत. हे कार्य मी लहान आहे खूप, आणि हे कार्य मात्र साधन आहे, हे खूप महान आहे. हे जर विचार समाजानं ऐकले ना, आधी सुद्धा पण मला दुःख वाटलं की इथं फक्त एवढ्या लोकात मला सांगायचं पडलं. हे जर अख्खं वनी असतं ना, तर वनीतले लोक जर असते, आज हजारो माणसं या ठिकाणी प्रश्नात मुक्त झाली असेल, होत झाले असते कदाचित. परंतु आता आम्ही लहान माणसं झालं, आम्ही तेवढं काम करू शकत नाही किंवा करू शकत नाही. हे तुम्हीच या माध्यमातून तुम्ही प्रचार करू शकता की समाज व्यवस्थातून मुक्त होईल. त्याकरता या ठिकाणी दररोज 5-6 लोक दररोज व्यसन सोडून दिले. काल 5-6 जणांना दारूच्या शिक्षा आणून टाकल्या माझ्या धुळीमध्ये. मी त्यांना ठोकर मारला होतो, ते तू तिले संपव नाही तू उद्या आपल्याला संपव. भगतसिंग देशासाठी संपले, तू दारूसाठी संपवता का? ते देशासाठी संपले, तू देशासाठी मारायला लागला. हे कसं होईल अशानं? अरे छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षी तोरणागड जिंकला, विधासारखं ज्यांनी आपलं जीवन देशासाठी समर्पण केलं. आणि आम्ही खरा खाऊन जर मरत असेल तर काय आमचं जीवन आहे? खरं आम्ही पशु समान आमचं जीवन असेल तर काय फायदा आहे? म्हणून अशा प्रकारच्या ठिकाणी कार्य आमचं सुरू आहे. आणि मला सगळ्यात फार मोठी साथ या सगळ्या मंडळीची आहे. हे बसून सगळी मंडळी हे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनीसुद्धा या भागात मला अन्न देणार मदन भाऊ, गुला भाऊ, संदीप भाऊ, खाडे भाऊ, आमचे देठे बापू, आदरणीय आमची एरणे साहेब, ही सगळी यांचा समूह. आणि लोकांना आमचा भाऊसुद्धा, आमचा नंदू महाराज, तोहीसुद्धा आमचं घर पूर्ण या ठिकाणी जितकं होईल तितकं हेच काम करतो. आणि माझे मोठे बंधू मधुकर महाराज थोडे आणि मी रामेश्वर, आम्ही महाराज नाही, आम्ही शेतकरीच आहोत. आम्ही वावरात काम करतो. आज आमच्याकडे फार मोठी पैशाची श्रीमंती नाही, घराची श्रीमंती नाही, पण आम्ही 5 भाऊ आज एका ताटात जेवण करतो. ही श्रीमंती आमच्याकडे की आम्ही जेवढं वागतो तेवढंच लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं यासोबत आम्ही नेहमी काम करतो. समितीची स्वच्छ. जय माऊली. हरी हरी हरी. मला एक